आणखी एक महत्त्वाची बातमी, गंगापूर धरणातून आता 1500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे। गंगापूर धरणातून विसर्ग होणार असल्यामुळे आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण पाहतोय गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढण्याचा सुद्धा धोका आहे। याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदनजी, काय सांगाल, काय अपडेट्स अधिकचे? खरं तर काल रात्रीपासून नाशिकमध्ये संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि खास करून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं जोर पकडलेला आहे। त्याच्यामुळे एकूणच मातीचं धरण असल्या कारणाने या धरणामध्ये पाण्याची पातळी जी आहे ती मेंटेन ठेवावी लागते आणि त्याच कारणाने आता सध्या 500 क्युसेक्स एवढा विसर्ग पाण्याचा जो आहे तो गंगापूर धरणातून सुरू करण्यात आलेला आहे। साधारण 9:30 वाजता 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी वाढवला जाणार आहे आणि त्याच्यामुळे गोदाघाट परिसरामध्ये एकूणच पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता इथल्या रहिवाशांना, दुकानदारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोणीही आपले वाहनं या ठिकाणी गोदाघाट परिसरात पार्क करू नयेत अशा पद्धतीच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। यासोबतच नाशिकचा जो आठवडे बाजार असतो बुधवारचा तो देखील या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे प्रशासनाला सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। सगळ्या यंत्रणा नाशिकच्या ज्या आहेत त्या सध्या हाय अलर्टवर असल्याचं बघायला मिळतंय। नाशिकला घाट माथ्यावर हाय अलर्ट देण्यात आलेला आहे, रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, तर नाशिक शहराला देखील ऑरेंज अलर्ट आहे। त्याच्यामुळे प्रशासन सध्या पूर्ण यंत्रणा ज्या आहेत त्या सज्ज आहेत। गोदाघाट परिसरामध्ये कोणीही जे भाविक येतील त्यांनी गोदाघाट परिसरात जरी आले, धार्मिक विधीसाठी जरी येत असाल तरी नदीच्या जवळ जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना आहेत। त्यासोबतच काही जनावरं लोक नदीच्या काठावर लावत असतात ते देखील लावू नयेत अशा पद्धतीच्या सूचना आहेत। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।